तर मी विनंती करतो की तुम्ही इन डेप्थ व्यवस्थित शेतकऱ्याच्या भाषेत सांगा की ही सिस्टीम कशी रन करायची. सर्वांना नमस्कार. माझं नाव स्वरूप कटके. मी फसल कंपनीचा प्रतिनिधी आहे. या KVK बारामतीच्या प्रकल्पात सहभागी एक कंपनीपैकी एक आहे. तर आम्ही कसं काम करतो किंवा टेक्नॉलॉजी काय आहे, तर आपलं हे जे IoT डिव्हाइस आहे ज्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो, ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आहेत. 12 प्रकारचे सेन्सर आहेत. हे प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण लावलेलं आहे. कशासाठी लावलेलं आहे, तर त्या शेतकऱ्याच्या स्थानिक पातळीवर असलेली माहिती कॅप्चर करण्यासाठी प्रत्येक तासाला ती माहिती घेतली जाते. तर हे कुठल्या प्रकारचे सेन्सर आहेत, आपण वर बघू शकता. वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पावसाचं मोजणारं पर्जन्यमापक यंत्र, हे पूर्णपणे सोलरवर पॉवर्ड आहे. याला मॅन्युअल इंटरव्हेन्शनची गरज नाही, म्हणजे काही कनेक्शन द्यायची किंवा बघायची गरज नाही. त्याच्या आतमध्ये नोटबॉक्स, त्याची बॅटरी आणि सिम कार्ड कनेक्टिव्हिटीसाठी. आणि सेन्सर्स म्हणलं, हा लीफ फिटनेसचा सेन्सर आहे जो आपल्याला बुरशीजन्य रोगांसाठी अलर्टसाठी मदत करतो. हा प्रकाशाचा तीव्रता मोजणारा सेन्सर आहे, म्हणजे तुमच्या प्लॉटवर किती वेळासाठी ऊन होतं आणि किती तीव्रतेचं होतं. त्याच्यातून आम्हाला काय कळतं की आज आपल्या पिकाची वाढ किती झालेली आहे, म्हणजे पिकाची अवस्था कुठली आहे आणि पुढच्या पीक अवस्थेत ते कधी जाणार आहे. त्याच्या खाली तुम्ही बघू शकताय टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी, म्हणजे आर्द्रता, तापमान, हे मोजणारा सेन्सर आहे. आणि जमिनीच्या खाली जिथे तुमचे प्रायमरी रूट झोन, मुख्य मुळे असतात, आणि सेकंडरी रूट झोन जे तुमच्या खोलवरील मुळे असतात, तिथे 2 सेन्सर्स बसवलेले असतात जे आपल्याला अचूक पाण्याच्या नियोजनास मदत करतात. हे झालं हार्डवेअर. आता आपण अलर्ट कसे आलेले आहेत ते बघतोय. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला या प्रकल्पात सहभागी 1000 जे शेतकरी आहेत त्यांची माहिती आपल्याला लाईव्ह डॅशबोर्ड इथे दिसतो. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची माहिती आपल्याला काय चालू आहे, त्या शेतामध्ये काय परिस्थिती आहे, आपल्याला इथं बसून पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची माहिती बघता येते. तुम्ही बघता इथं 8 तारखेला 8 मार्च, 8 मार्च, 8 मार्च, 8 मार्च, प्रत्येक तासाला ही माहिती घेतली जाते. आता ह्या शेतकऱ्याची माहिती मिळाली 8:53ला, ह्या शेतकऱ्याची माहिती मिळाली 8:35ला. तर हे काय होतं, प्रत्येक तासाला ही माहिती घेतली जाते. त्याच्यामध्ये पीक कुठलं आहे, कुठल्या अवस्थेत आहे आणि त्याची परिस्थिती काय आहे. आता तुम्ही बघू शकता आता यशवंत नारायण भगत हे शेतकरी आहे. आता या शेतकऱ्याला अलर्ट आलेला आहे की 2 एकराचा जो प्लॉट आहे त्या 2 एकराच्या प्लॉटमध्ये 27,355 लिटर पाण्याची गरज आहे. आणि एवढ्या पाण्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी 1 तास 34 मिनिटं जर ड्रिप चालवलं तर आपले त्या पाण्याची पूर्तता गरज भागेल आणि त्यांना परत पाणी द्यायची गरज नाही. ह्याच्यामुळे होतंय काय, आपण जे परंपरागत पाणी जास्त देतोय त्याच्यामुळे आपली जमीन खराब होत चालली आहे. जे आपलं 60 टन काढत होतं तिथं आता 40 टन आले, 40 ते 35 व्हायला लागले. पुढच्या पिढीला ज्यावेळेस आपण जमीन देणार आहे तर त्या पिढीला त्याचा उपयोग व्हावा, त्याच्यातून काहीतरी प्रोडक्टिव्हिटी मिळावी, त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर भागावा. त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन महत्वाचं आहे. पाण्याच्या व्यतिरिक्त कीड आणि रोगाचं व्यवस्थापन असतं. 2 पद्धती आहेत. एक, आपल्या पिकावर कीड येते, त्याच्यानंतर माहितीतला शेतकरी असेल तर तो स्वतः त्याचं नियोजन बघतो, किंवा कन्सल्टंट असेल त्याला बोलून विचारतो हे काय झाले, याच्यासाठी काय करावं लागेल, उपाययोजना त्यासाठी. ह्याला म्हणायचं डिटेक्शन मेथड. आल्यानंतर ओळख पटवायची आणि त्याला काय करायला पाहिजे. दुसरी पद्धत आहे प्रेडिक्शन मेथड. म्हणजे काय, आपल्याला आत्ताच कळतं की माझ्याकडे पुढच्या 14 दिवसाचा हवामानाचा अंदाज आहे, माझ्याकडे तुमच्या पिकाची अवस्था आहे, माझ्याकडे तुमचे मायक्रो क्लायमेट ज्याला आपण म्हणतो, स्थानिक पातळीवर वातावरण कसं आहे, ह्याच्या बेसिसवर येणाऱ्या संभाव्य कीड आणि रोगाच्या अलर्ट मी तुम्हाला आधीच देतोय. म्हणजे पुढच्या आठवड्यात हा कीड किंवा रोग यायचा धोका आहे तर त्याच्यासाठी कुठला स्प्रे घेतला पाहिजे. म्हणजे जे तुमचे 10 स्प्रे जाणार आहेत, 15 पंप जाणार आहेत, त्याच्याऐवजी तुम्ही 1 स्प्रे जर घेतला तर तुमची जी इनपुट कॉस्ट आहे ती ड्रास्टिकली कमी होणार आहे. पाण्याचं नियोजन जसं म्हणलं, अचूक पाण्याचं व्यवस्थापन केल्यामुळे काय होणार आहे, जमीन कायम आपली वापशाला राहणार आहे. जर जमीन वापशाला असली तर मातीची गुणवत्ता सुधारली. वापशाला जमीन असल्यामुळे फर्टिगेशनचे जे डोसेस दिलेले आहेत ते पीक चांगल्या पद्धतीने त्याचे कॅप्चर करणार किंवा चांगल्या पद्धतीने खाणारे, चांगल्या पद्धतीने पिणार आहे. त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट कुठे येतो, फुटवे चांगले येतात, कांड्याची संख्या वाढते, जाडी वाढते, सुक्रोजचं कंटेंट परिणामी वाढतं. हे फक्त पाण्याच्या नियोजनामुळे आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 14 दिवसात ज्यावेळेस वेदर फोरकास्टचा अलर्ट येतो त्यावेळेस तुम्हाला करायच्या गोष्टी आहेत, त्याचं प्लॅनिंग किंवा त्याचं शेड्यूल जे आहे तुम्ही आता ठरवू शकता. आज सकाळी तुम्हाला 6 वाजता रोगाचा अलर्ट आला तर तुम्हाला माहिती आहे पुढच्या 24 तासामध्ये हवामान कधी राहणार आहे. मी तुम्हाला हे सांगतोय कुठला कीड आणि रोग येणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त हे सांगतोय स्प्रे कुठला घ्यायला पाहिजे केमिकल, आणि हे पण सांगतोय की कधी घ्यायला पाहिजे. जर आता मी स्प्रे घेणार आहे आणि तीव्रतेचं ऊन असेल किंवा जोराचा वारा येणार असेल किंवा पावसाची शक्यता असेल तर ती स्प्रे तर ड्रिफ्टिंग म्हणजे दुसऱ्या शेतात जाणार आहे, नसेल तर ती वाहून जाणार आहे पावसामुळे. मग सकाळी 6 वाजता ज्यावेळेस तुम्हाला माहिती कळते तर तुम्ही सकाळी 6 वाजता उठल्याबरोबर तुम्ही मॅनेजमेंट करू शकता की मला 2 गडी आज लागणार, तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा, हे केमिकल आणावं लागणार आहे. तर तुमची जी ऑपरेशन एफिशियन्सी असते, जिथे तुम्हाला 4 तास लागणार त्या गोष्टीला, ते प्लॅनिंग तुम्ही 1.5 तासात 1 तासात करून व्यवस्थित पद्धतीने शेती करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त VPD एक कन्सेप्ट आहे. VPD म्हणजे काय, स्थानिक पातळीवर हवामानातील कोरडेपणा किती आहे. म्हणजे आज इथं माझ्या लक्षात येईल प्रत्येक शेतकऱ्याचं बॅकएंडला कॅल्क्युलेशन आहे. आज ह्या शेतकऱ्याच्या शेतातून पाणी किती वाया गेलं म्हणजे कुठून झालं, वनस्पतीच्या उतीमधून गेलेलं असेल कदाचित किंवा त्या मातीमधून. इव्हॅपोट्रान्सपिरेशन म्हणतो, इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन ह्या 2 भागातून पाणी किती वाया गेलंय, पिकाची अवस्था कुठली आहे, मातीचा प्रकार कुठला आहे, आणि त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर हवामान कसं आहे, म्हणजे कोरडं आहे, पावसाची शक्यता आहे,
त्या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला प्रिसाईज इथं तुम्ही बघताय 27,355 आहे. हे असं नाही की 27,300 राऊंड फिगर आहे किंवा 27,500 राऊंड फिगर आहे. अचूक मोजमाप एवढं लास्ट लिटर पर्यंत जर तुम्हाला माहिती कळाली तर तुम्हाला पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये मदत होते. 1 तास 34 मिनिटं जर पाणी त्यांनी सोडलं तर जमीन परत त्यांची ऑप्शन येईल. परत त्यांनी अलर्टवर पुढच्या 2 किंवा 3 दिवसांनी ज्यावेळेस अलर्ट येईल त्यावेळेस त्यांनी फक्त मोटर चालू करायचे. एवढं अचूक मार्गदर्शन त्या शेतकऱ्यांना केलं जातं आणि हे पूर्ण ऍप्लिकेशन आपल्याला मराठीमध्ये सुद्धा स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त 2 जणांची इथं ग्राउंडवर टीम आहे. एक ऍग्री रिसर्च टीमची आमची आहे MSc PhD डॉक्टर सुमित धुमाळ. त्याच्या व्यतिरिक्त एक इंजिनियर आहे. म्हणजे जर आपल्या शेतामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो इंजिनियर तिथे येऊन पाहणी करतो आणि तुम्हाला जर समस्या काय असेल तर ते एक ॲग्रोनॉमिस्ट ॲग्री रिसर्च टीमचा माणूस फोनवर काय आपल्याला उपलब्ध असतो. त्यांना तुम्ही फोटो टाकू शकता, कशा पद्धतीने नियोजन करायचं, काय अडचण असल्यास विचारू शकता. हे थोडक्यात फसलविषयी माहिती झाली. मी गौरव सरांना विनंती करतो की मॅपमायक्रॉपविषयी बोला. नक्कीच सर. सगळ्या शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. माझं नाव गौरव बिजू आहे. मी मॅपमायक्रॉप कंपनीचा प्रतिनिधी आहे. ही कंपनी सॅटेलाइट बेस्ड कंपनी आहे. या कंपनीचं म्हणजे याचे काही सॅटेलाइट्स आहेत. सॅटेलाइट काय करतात, सगळ्यात आधी तर शेतकऱ्यांच्या प्लॉटचे गुगल कोऑर्डिनेट्स घेतात. त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांचा प्लॉट मॅप केला जातो. या ठिकाणी 2 सॅटेलाइट आहे सर आपल्याकडे. यामध्ये एक पहिला S1 आणि एक दुसरा S6. S1 हा वीकली येतो म्हणजे आठवड्याला येतो आणि S6 हा आपला दिवसाआड येतो. आता यामध्ये सर काही नकाशे आपल्याकडे आहेत. जसं की NDVA नावाचा हा नकाशा आपल्याकडे आहे. NDVA नकाशा आपल्याला सांगतो की पिकाची वाढ कुठे जास्त होत आहे, कुठे कमी होत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं संपूर्ण क्षेत्र कुठेही बसून ते त्यांना बघता येतं की मला या ज्या क्षेत्रात माझ्या पिकाची वाढ कमी आहे, मला त्याच ठिकाणी काय करायचं आहे, खते द्यायची आहे, फवारणी करायची आहे, हे एक लक्षात येतं. जेणेकरून ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची गरज नाहीये ते तिथला आपला खर्च तो वाचतो. दुसरी सर गोष्ट यामध्ये अशी आहे की आपल्याकडे दुसरा नकाशा आहे EVI नावाचा. EVI नकाशा आपल्याला सांगतो की कीड किंवा रोग कोणत्या भागावर येऊ शकतो. म्हणजे संपूर्ण क्षेत्रामध्ये काही ना काही असा भाग असतो सेन्सिटिव्ह असतो ज्यामध्ये सगळ्यात आधी कीड किंवा रोगाचा अटॅक होऊ शकतो आणि त्या भागावर जर जाऊन बघितलं आपण तर तिथून तुम्हाला त्या कीड किंवा रोगाची सुरुवात जाणवते. मग आपण तेवढ्याच भागावर जर फवारणी केली तर संपूर्ण क्षेत्रावर फवारणी करण्याची गरज आपल्याला त्या ठिकाणी पडत नाही. तो सुद्धा आपला खर्च त्या ठिकाणी वाचतो. त्यानंतर सर आपल्याकडे तिसरा नकाशा आहे सॉइल वॉटर अपटेक म्हणून. हा सॉइल वॉटर अपटेक का सांगतो आपल्याला की आपण जे अन्नद्रव्य पिकाला दिले आहे त्याचा उचल किती प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे. जे तुम्ही अन्नद्रव्य देता ते फिक्स होत नाही जमिनीमध्ये. मग त्याच्यासाठी आपण काय करतो की ज्या ठिकाणी अन्नद्रव्याची उचल ह्या कमी आहे त्या ठिकाणी आपण त्यांना जे आपले स्लरीज आहे, ज्या आपल्या मायक्रोन्यूट्रिएंटच्या स्लरी झाल्या किंवा बॅक्टेरियाच्या स्लरी झाल्या त्यांना रिकमेंड करतो सर त्या ठिकाणी. त्यानंतर सर आपल्याकडे नेक्स्ट मॅप आहे तो आहे वॉटर वॉच मॅप. वॉटर वॉच मॅप आपल्याला सांगतो सर की इरिगेशन करताना आता संपूर्ण क्षेत्र हे एकसारखं नाहीये, काही हलकं असतं तर काही भारी असतं. मग ज्या ठिकाणून लवकर पाण्याचं लिचिंग होऊन जातं म्हणजे पाणी लवकर निघून जातं जमिनीमधून, आपण त्या ठिकाणी सुद्धा काय करतो इरिगेशन देतो आणि ज्या ठिकाणी पाणी धरून आहे त्या ठिकाणी सुद्धा इरिगेशन करतो. पण एक गोष्ट हे लक्षात येते आपल्याला की ज्या ठिकाणी पाणी ऑलरेडी आहे जर तिथे एक्सेस जर वॉटर आपण दिलं, जास्त पाणी दिलं तर तिथं न्यूट्रिशन तुमचं लॉस होऊन जातो. मग आपल्याला हे बघा नकाशाच्या माध्यमातून समजते की या ठिकाणी 70 ते 80% पाणी आहे, या ठिकाणी 60 ते 70% पाणी आहे आणि वरच्या भागामध्ये तुम्हाला 50 ते 60% पाणी दिसून येत आहे. बरोबर. मग यामध्ये आपल्याला काय करायचं की ज्या ठिकाणी आपल्याला इरिगेशन द्यायची गरज आहे त्याच ठिकाणी आपण इरिगेशन देतो जेणेकरून पाण्याची सुद्धा या ठिकाणी बचत होते, तुमचं न्यूट्रिशन लॉस सुद्धा या ठिकाणी होत नाही आणि तुमचे अन्नद्रव्य सुद्धा त्या पिकाला वेळोवेळी मिळत राहते. त्यानंतर सर आपल्याकडे तिसरा अजून एक नकाशा असा आहे जो आपल्याला S6 याच्यामध्ये दाखवते की जर शेतकऱ्यांनी रोज बघायचं असलं, आता हा झाला S1 जो तुम्हाला आठवड्याला येतो, पण जर रोज बघायचं असेल तर S6 आहे. S6 मध्ये आपल्याला NDWI आणि NDVA हे 2 नकाशे आहेत ज्यामध्ये आपण इरिगेशन आणि पिकाची वाढ ह्या दोन्ही गोष्टीला डेली मॉनिटर करू शकतो. जसं की आता 6 तारखेला सर S6 सॅटेलाइट आलाय आणि त्यांनी जर जे इरिगेशन केलं असेल किंवा त्यांच्या शेतामध्ये जे पाणी अवेलेबल असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार. बघा या ठिकाणी त्यांनी इरिगेशन केलंय, 70 ते 80% या ठिकाणी पाणी आहे आणि वरच्या भागात त्यांना अजून इरिगेशन थोडंफार ते करू शकतात. ठीक आहे. आता हे कसं मेंटेन केलं जातं तर एक रेंज ठेवली आपण 0.30 to 0.40 ला आलं की आपण इरिगेशन स्टार्ट करतो, 0.70 to 0.80 ला गेलं की आपण इरिगेशन बंद करतो. याने ऑप्टिमल राहतो तुमचं त्या ठिकाणी पाण्याचं जे नियोजन राहतं ऑप्टिमल त्या ठिकाणी होऊन जातं. सोबत सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे NPK सुद्धा दिसतात की शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये नायट्रोजन अप्लाय केलं का नाही केलं, फॉस्फरस किंवा पोटॅशियम अप्लाय केलं का नाही केलं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. जसं की एक शेतकऱ्याचा प्लॉट आपण या ठिकाणी निवडू. भूषण साळुंके का?
हे सर वसंत साळुंखे. हे कुठले आहेत शेतकरी, कुठल्या भागातले? हे सर आपल्या 15च्या समोरच्या तिकडला भाग. ह्याच भागात. आता यांच्या प्लॉटमध्ये सर डायरेक्टली हे सॅटेलाइट काय करते, रेडार बेस तुम्हाला तिथलं सांगतं की उपलब्ध नायट्रोजन किती प्रमाणात आहे, म्हणजे आपल्याला नायट्रोजन कोणत्या जागेवर अप्लाय करायची गरज आहे आणि कुठे करायची गरज नाहीये. जसं की आता हे बघा, यांचा हा जो ग्रीन पोर्शन तुम्हाला दिसतं म्हणजे हिरवं जे रंग दिसतं या ठिकाणी, तिथं आपलं नत्र हे अवेलेबल फॉर्म मध्ये आहे. तर ज्या ठिकाणी रेड दिसत आहे किंवा फिकट पिवळा रंगाचं दिसत आहे त्या ठिकाणी हे नत्राची कमतरता आहे. मग शेतकऱ्यांनी जर ज्या जागी गरज आहे त्या जागीच केलं तर त्यांची खतामध्ये सुद्धा बचत होणार त्या ठिकाणी. त्याच पद्धतीने सर या ठिकाणी आपण फॉस्फरस आणि पोटॅशियम. हा किती एकराचा प्लॉट? हा सर 2 एकराचा प्लॉट आहे. मग आता जे स्पॉट्स आता रेड दाखवले, आता आपण इरिगेशन देताना मॅक्झिमम 2 एकराला किंवा 1.5 एकराला स्टार्ट करतो, बरोबर, थ्रू ड्रिप. बरोबर. आता त्या पर्टिक्युलर रेड झोन मध्येच कसं नायट्रोजन देणार? बरोबर, हा प्रश्न बरोबर आहे सर. आता या ठिकाणी आपण 2 गोष्टी करू शकतो. एक तर तिथं म्हणजे ब्रॉडकास्टिंग म्हणजे ज्या ठिकाणी आहे गरज आहे त्या ठिकाणी जाऊन टाकू शकतो, किंवा जर मग तुम्हाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असेल तर कॉक केलं पाहिजे. कॉक केलं पाहिजे. कॉक करू शकता, कारण या जागी तुम्ही 2 कॉक करू शकता की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ट्रीटनं तिथं जाईल. नाही तर दुसरी एक अजून गोष्ट आहे सर, ऑप्टिमल, जसं म्हणू शकतो की एक मध्यांतर जेवढा एक अंकतिनियर असला पाहिजे, जसं की जास्त पण नाही आणि कमी पण नाही, ज्याला आपण ऑप्टिमल गोष्टी म्हणू शकतो ते त्या ठिकाणी मेंटेन करू शकतो आपण. तर अशा पद्धतीने सर ही संपूर्ण मॅपमॅक्रॉपच्या सॅटेलाइट आहे जी शेतकऱ्यांना आपण कृषी कॅपच्या माध्यमातून दाखवतो, जे आपलं केळीचं ऍप्लिकेशन आहे. त्यामध्ये एआयचं आपलं एक सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये इनबिल्ट, जे तुम्हाला अशा पद्धतीचं दिसतंय. हे सर एआयचं कृषी कॅप आहे. कास्ट करता येईल का तुम्हाला स्क्रीनवर कास्ट करता येईल? हा, ट्राय करतो. मला आणखी एक विचारायचं आहे, फक्त मॅक्रो इलेमेंट जे आहेत तेच दाखवते का मायक्रो पण आपण सर सगळे? उत्तर सध्या एनपीके वर आलोय. ठीक आहे, काही दिवसांनी भविष्यामध्ये आपण मॅक्रो आणि मॅक्रो दोन्ही दाखवणार. आणि दुसरं, ह्यांनी जो प्रश्न विचारला हे खताचं ठीक आहे, समजा आपण ब्रॉडकास्टिंग करू किंवा तिथं लोकलाइज प्लेसमेंट आपल्याला करता येईल, बरोबर. पण समजा तुम्ही मगाशी जो वॉटरचा मॅप दाखवला, बरोबर, त्याच्यात काही ठिकाणी दाखवले की कुठं हलकी जमीन आहे, समजा 2 एकरात एखादा पॅच हलका आहे आणि ड्रिप असतं आपलं, तर तिथं काय करणार? त्या ठिकाणी आपण हेच करतो सर, तुम्ही जसं सांगितलं की कॉकचं एक तुमच्याकडे मार्ग आहे. दुसरं बॅलन्स गोष्ट करायची आपल्याला. बघा कसं असतं, ज्या ठिकाणी पाणी आपल्याला द्यायचं असतं त्या ठिकाणी आपण एक तर डायरेक्टली पाणी सोडतो, किंवा मग ड्रिप असेल तर मग आपल्याला बॅलन्स कडे जावं लागेल, म्हणजे अतिरिक्त पण होऊ द्यायचं नाही आणि अति कमी पण होऊ द्यायचं नाही. आणि हे सगळं शेतकऱ्याला दिसतं हे सगळे मॅप वगैरे. आणि आम्ही सर शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतो याचं. दर फ्रायडेला शुक्रवारी आपण याचं ट्रेनिंग ठेवतो ऑनलाईन गुगल मीटला, आणि हे कसं वापरायचं संपूर्ण माहिती देतो. सर तिसरी कंपनी आशुतोष तुम्हाला सांगितलं. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना, माझं नाव आशुतोष, मी ॲग्रोनॉमिस्ट आहे ॲग्रीपायलट.ai. तर आपली तिसरी कंपनी आहे ॲग्रीपायलट.ai, जी सॅटेलाइट एआयचं काम करते. तर सरांनी जसं सांगितलं, सर्वात प्रथम आपण शेतकऱ्यांचे लाईट लॉग म्हणजे अक्षांश रेखांश घेतो, त्यांचा प्लॉट मॅप करून घेतो आपल्या सॅटेलाइटशी जोडून शेतकऱ्यांचा. त्यानंतर शेतकऱ्यांना अशा प्रकारे माहिती दिसते. आता इथं हा प्लॉट ओपन आहे, सुजाता अनिल कुमार शाह म्हणून फार्मर आहे, त्यांचा निरा बारामती रोडला सरांचा प्लॉट आहे, निरा बारामती रोडला त्यांचा प्लॉट आहे. तर आता हा मॅप ओपन आहे एनडीव्हीचा, म्हणजे ओव्हरऑल प्लॉटची हेल्थ कशी आपल्याला इथं समजतं. आता आपण शेतकऱ्यांना कलर कोडवरून कसं समजून सांगतो. हिरवा कलर म्हणजे एकदम उत्तम वाढ आहे पिकाची प्लॉटची, त्यानंतर पिवळा कलर म्हणजे एक मध्यम वाढ आहे, आणि लाल कलर म्हणजे एकदम अतिशय कमी वाढ आहे. तर आता इथं ऍक्च्युअल प्लॉटची इमेज आहे सरांच्या. तर इथे आपण बघू शकतो, इथं आपल्याला हिरवा कलर दिसतोय, पिवळा कलर पण दिसतोय, पण लाल कलर कुठेही दिसत नाही, म्हणजे मध्यम वाढ आहे. इथे फक्त मध्यम वाढ आहे, ओव्हरऑल हेल्दी प्लॉट आहे पण मध्यम वाढ आहे. मग आता इथं जर मध्यम वाढ आहे तर इथं मे बी 3 कारण असू शकतात. इथं खताची मात्रा थोडी कमी पडते, न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असू शकते. दुसरी गोष्ट पाणी कमी पडू शकते, इथं वॉटर स्ट्रेस असू शकतो, ऑरेंज इन्सेक्ट पेस्ट कीड रोगचा अटॅक तिथं झालेला असू शकतो. मग आता आपल्याला डिफिशियन्सी सांगत नाही का तिथं सांगतं ना सर, म्हणजे डिफिशियन्सी जर आपल्याला फक्त इथं दाखवतो की क्रॉप स्ट्रेस मध्ये ते सर आपण स्काउटिंग करत असतो, ते एक्झॅक्ट आपण आता सांगत नाही, बट इथं स्ट्रेस आहे आणि लोकेशन एक्झॅक्टली कळते. आता मी जसं स्क्रोल करतोय तर स्ट्रेस काढायला 3 गोष्टी करावं, त्याला पाणी वाढवावं लागेल, खत वाढवावं लागेल, आणि परत बेस्ट डिसीज बघा. ह्या प्रोजेक्ट अंतर्गत सर आपल्या शेतकरी आपल्याला काय करतात की इथल्या पर्टिक्युलर जागेचा फोटो काढतात, ह्या व्हॅल्यू शेतकऱ्यांना मिळतात अक्षांश रेखा. मग इथून आपले सिनियर अग्रोनॉमिस्ट आहे ते क्रॉपची इमेज बघून इन्सेक्ट पेस्टसाठी जर त्यांना स्प्रेइंगचं शेड्यूल आपण इथून व्हॉट्सअपवरती शेतकऱ्यांना पाठवतो. न्यूट्रिएंट डेफिशियन्सी असेल तर खतांचं शेड्यूल शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवरती जातं इंडिव्हिज्युअली शेतकऱ्यांना. त्यानंतर सर पुढचा आपला पॉईंट आहे ऑप्टिमल लोकेशन. आता आपण जे डिव्हाइस लावतोय प्लॉटवरती शेतकऱ्यांच्या, ऑरेंज कुठलाही आयओटी सेन्सर लावतोय शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती, तर ती एक्झॅक्टली कुठं लावलं पाहिजे प्लॉटवरती, जेणेकरून ओव्हरऑल प्लॉटचा डेटा मॉनिटर केला जाऊ शकतो. हे आपल्याला ते डिटेक्ट करून सांगतं
तर इथं आपल्याला ऍक्च्युअल फार्मरच्या प्लॉटवरती 2 व्हॅल्यूज दाखवते, त्याची पण लॅट लांब आपल्याला मिळून जातात। आता या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आपल्याला दाखवते की ह्या 2 जागा अशा आहेत जिथं डिव्हाइस कुठले म्हणजे जे फसलचं आपण लावतोय ऑरेलचं आयोडी सेन्सर ते ह्या 2 जागी लावलं जाऊ शकतं। तर आपण शेतकरी बांधव या 2 जागेतली एका कुठल्याही जागी लावू शकतात। आता मे बी असू शकतं की दुसऱ्या प्लॉटवरती 3 लोकेशन दाखवतील, तिसऱ्या प्लॉटवरती एकच लोकेशन आहे। आता हे एआय डिटेक्ट करून आपल्याला सांगते की कुठं लावायचं आहे एकदम डिव्हाइस कुठं लागलं पाहिजे। प्लस आता इथं बघू शकता या इमेज मध्ये की ही सॉइल डिटेक्शन पण करते। आता इथं 2 कलर चेंज झाले सरांच्या प्लॉटवरती, एकच सॉइल टाईप असतं सरांच्या प्लॉटवरती, तर इथं एकच पर्पल कलर आपल्याला जांभळा कलर दाखवला असतो। आता इथं 2 सरांच्या प्लॉटवरती सॉइल टाईप आहे। कलरचं डेफिनेशन काय? कलर आपल्याला सगळी दाखवते की सॉइल टाईप दाखवते आपल्याला। पर्पल मीन्स व्हॉट? येलो मीन्स व्हॉट? हे सर पहिला सॉइलचा म्हणजे सॉइलचा पहिला टाईप दाखवते। दुसरा टाईप आहे, दुसरा टाईप असेल तर असं येलो कलर येतो, तिसरा टाईप असेल तर असं रेड कलर येतो। नाही असं काय डिटेक्ट आहे का की येलोला बाबा भारी जमीन आहे, पर्पलला हलकी मध्यम आहे, असं सॉइल टाईप करते। आणि जसं आता ह्याचा बेनिफिट काय होतं आपल्याला, सॉइल हे ठीक आहे, पण त्या सॉइल मध्ये जर हायएस्ट ग्रेडला जर ती सॉइल असेल तर त्याचा एनपीके बॅलन्स आहे म्हणून ते हायएस्ट ग्रेडला। मग आता येलो असेल तर येलो मध्ये कदाचित पोटॅश कमी असेल, पर्पल मध्ये कदाचित नायट्रोजन कमी असेल, ते कळलं पाहिजे ना। ते सर इथे माहिती का, कारण आमच्याकडे कंपोस्ट आहे कारखान्यात, हे कंपोस्ट मग त्या पद्धतीने आम्ही बनवू शकतो ना, ते शेतकऱ्यांना देऊ शकतो। बरोबर, ते जे आहे तुम्ही ते कलर डिटेक्ट केले पाहिजे। फर्टिलिटी मॅप तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। जर लाईट सॉइल असेल, मग तुम्ही विचारलं लाईट सॉइल आहे आणि पाणी कमी पडते, तर तिथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाणी धारण क्षमता वाढवायला आहे। साहेब म्हणतायत तसं मग तिथं कंपोस्ट बायो कंपोस्ट थोडं जास्त द्यावं लागेल। ऑर्गॅनिक मॅन्युअर्स तिथं हे करावं लागेल। क्ले सॉइल मध्ये जास्त असतं, चिकन युक्त मातीमध्ये जास्त असतं। जिथं 52% पुढे चिकन कण असतात तिथं वॉटर होल्डिंग जास्त असतं, माती नाही बदलू शकत। तुम्ही ह्याला आमच्याकडे जे रिसोर्सेस कारखान्याकडे आहेत त्याचा वापर ही डिफिशियन्सी कमी करण्यासाठी आपण कसा करू शकतो, असं पण तुम्हाला एक ऍप डेव्हलप करावं लागेल। आमच्याकडे राख आहे, आमच्याकडे ट्रेसमोड आहे, आमच्याकडे कंपोस्ट आहे, आणि आमच्याकडे पुन्हा ते तुमचं पाणी आहे ब्लॅक वॉटर, काय त्याला म्हणतात, स्पेंट वॉटर। हे ह्याच्यात सुद्धा इन्ग्रेडियंट्स आहेत। ही डिफिशियन्सी दूर करण्यासाठी जर सांगितलं तर शेतकरी सभासद अट्रॅक्ट होईल। आता आम्हाला त्याला सांगावं लागतं घेऊन जा म्हणून। नाही, उलट तुम्ही हा खूप महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे। आता जे आपण प्लॉट केले होते ते आता जेवढे तुम्ही इन्ग्रेडियंट सांगितले ते तंतोतंत आम्ही तिथं वापरलेले। राख वापरली आहे, कंपोस्ट वापरलेलं आहे, त्याला बायो कंपोस्ट एनरिच केलं म्हणजे बायो फर्टिलायझर्स वापरली, आजो, पीएसबी, केएमबी, एफई हे 4 वापरले, आणि त्याच्यामध्ये मळीचं पण प्रमाण आपण टाकलेलं म्हणजे प्रेसमेड काही हे सगळं टाकून एनरिच केलं। एका फॅक्टरीमध्ये आम्ही असं बघितलं की स्पेंट वॉश ज्यावेळेस बाहेर निघतं त्या कारखान्याच्या लॅबोरेटरीमध्ये जातं त्याचं सॅम्पल, आणि त्या लॅबोरेटरीमधून त्याचे इन्ग्रेडियंट्स बदलतात ते, आणि तिथून मग ती शेतकऱ्यांच्या, आणि तिथं अशी क्यू आहे, 1 महिन्याची वेटिंग आहे स्पेंट वॉशला। आमच्याकडे माणसं स्पेंट वॉश टाकायला पैसे घ्यायला लागले, म्हणजे ते अज्ञानपणा येतो, म्हणजे त्याला माहित नाही ते किती महत्वाचं आहे। म्हणताय तसं त्याच्यावर खूप पेपर झाले, खूप आर्टिकल झाले। डॉक्टर अशोक कडलक सर जे VSL आहेत त्यांचं त्याच्यावर बरेचसे PhD स्टुडंट झाले। स्पेंट वॉश व्यवस्थित असेल म्हणजे हेवी मेटल्स कमी असतील तर त्याच्यामध्ये पोटॅश आहे, सिलिकॉन आहे, सल्फर सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे ते चांगलं आहे। त्याचे प्रमाण फक्त आपल्याला जुळवता आलं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही आयडेंटिफाय करा। आणि तुम्ही जो प्रश्न केला ना की आपण आता नायट्रोजन कुठं अवेलेबल आहे किंवा फॉस्फरस पोटॅशियम कुठं आपण टाकायला पाहिजे, तर हा आपला फर्टिलिटी मॅप सांगतो आपल्याला। जसं या पर्टिक्युलर झोन मध्ये त्यांचं फॉस्फरस आणि पोटॅशियम अवेलेबल आहे, आणि या ठिकाणी त्यांचं फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे ते कमी प्रमाणात आहे। मग आपल्याला ज्या जागी अप्लाय करायचं आपण ती जागा त्यांना स्काउटिंगच्या माध्यमातून सांगतो आणि तिथे अप्लाय करतो। एक कलर शेतकऱ्याच्या भाषेत कलर कोडिंग म्हणजे रेड जर असेल तर त्यामध्ये अमुक डिफिशियन्सी कमी आहे, त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये एनपीचे व्हॅल्यूज खूप चांगले आहेत, हे असंच माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहे। आता तुमचा जो प्रश्न होता की 1000 शेतकरी आपण आता प्लॉट मध्ये आहेत, कोल्हापूरचे शेतकरी आहेत, नांदेडचे, पुणे भागातले आहेत, इंदापूरचे कोण असतील तर आयडेंटिफाय करा आपल्याला। काय झालं होतं सर, मी पाठीमागं तुमचं रजिस्ट्रेशन चालू होतं त्याच वेळी मी रजिस्ट्रेशन केलं होतं, माझं त्यात सिलेक्शन बी झालं साहेब, पण मला ते त्यावेळी करता आलं नाही, अप्लाय इम्प्लांट केलं नाही मी। पाठीमागच्या लिस्टला मी शॉर्ट लिस्ट झालो 1000। सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता हा जो सेन्सरचा तुम्ही दाखवला, आता आमच्याकडे फक्त शुगर केनच नाही, त्या प्लॉटमध्ये
कांदा आहे, डाळिंब आहे, त्याचे गाईडलाईन तुम्ही देणार का फक्त शुगर केनचेच देणार? सांगतो मी, त्यांना नाही सांगतो. आता ऊसाचं अल्गोरिदम तयार करायला आम्हाला 5 वर्ष गेले. इथनं पुढचे इतर पिकांचे फास्ट होतील. आम्ही आता द्राक्ष, डाळिंब, कांदा, केळी आणि तूर ह्याच्यावर आता काम चालू आहे. भविष्यात होऊ शकतं, करावं लागेल. आम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल. आणि हे जे तुमचे चार्जेस किती आहेत? नाही, आता मी सांगितलं ना, ही सिस्टीम बसवायला सगळी 2 एकराला ऊसाला 12,500 रुपये खर्च आहे. 6,500 रुपये एकरी कॉस्ट. तुला ती खर्च केल्या, ती कॉस्ट एकदा केली की ती त्याचं लाईफ किती आहे? आता ती कॉस्ट आहे ना 12,500 ही आपल्या त्या क्रॉप पिरियड दीड वर्ष. म्हणजे आडसालीचं असेल 15 महिने 16 महिने, तुम्ही 17 महिने ठेवलं तर 17 महिने राहणार पुरंगामीची एका पूर्ण पिरियड पुरत आहे. भविष्यात ते कमी पण होऊ शकते. किती पीक घेऊ शकतो? नाही, आता AI ने तुम्ही किती पण पिकं घेऊ शकता, म्हणजे त्याला लिमिटेशन काही नाही. समजा 16 महिन्यात आमचा ऊस गेला आणि आम्ही 2 एकरात 12,500ची गुंतवणूक केली, पुढच्या पिकाला आम्ही ते वापरू शकतो. आता ते काय सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि ह्यांची जी सॅटेलाइटची फी आहे ना, ती फक्त आपल्याला रजिस्टर करायचं. म्हणजे ते इम्प्लिमेंट तेच राहतील, फक्त यू हॅव टू पे देम. कारण ह्यांची फी आहे यांची, ही आपली नाही. ह्यांची ती फी त्या सॅटेलाइटला पण जाते, कारण पेड आहे. तुम्हाला हे चित्र एवढं बारकाईने मिळायला 1x स्क्वेअर मीटरचं मोबाईल करायला रिचार्ज सारखं. पेमेंट रिचार्ज कसं आहे? त्याचा चार्जेस किती आहेत साहेब? रिटर्न चार्जेस किती? 12,000 म्हणताय, पण ऍक्च्युअल फीस सांगा त्यांना किती लागते. नाही, आता काय आहे की संस्थेने 5 कोटी सर टाकले प्रतापराव पवार साहेबांनी, म्हणून आपल्याला इथपर्यंत करता आलं. आपण राज्य सरकारला पण प्रस्ताव दिला की जसं ट्रिपला आपण अनुदान देतो, हे जर दिलं तर भविष्यात आणखीन स्वस्त होईल. कदाचित नंतर हे सगळी फ्रीच होईल भविष्यात. पण आज हा जी गुंतवणूक आहे ती आपण संस्थेने केली, संस्थेने केली. सगळं फ्री नको, थोडं काहीतरी बसलं पाहिजे. आम्हाला सगळ्यांना सांगा, काय 1 एकराला आता हे तुमचं आम्ही मान्य केलं, 1 एकराला आम्हाला किती खर्च येणार आहे तू सांग. 6,500 रुपये. 6,500 सगळं म्हणजे मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुम्ही आता शेतकरी आहात, कॉस्टिंग सांगा तिथं. आपण तिथं मी तुम्हाला सांगतो. आता एक शेतकरी आहेत, तुम्ही जे म्हणताय ना शेतकऱ्याचं काय आहे, तर हे जगताप शेतकरी मी जस्ट फोन लावला होता. त्यांचं नाव आहे सुरेश सोपान जगताप, निंबूची जगताप वस्ती आहे, तिथले ते शेतकरी आहेत. ते अंजिरामध्ये एक्सपर्ट आहेत, पण ऊसामध्ये फार मोठे एक्सपर्ट नव्हते किंवा तेवढं बघत नव्हतं. तर जगताप साहेब इथं आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आहेत आणि त्यांचे उत्पादक शेतकरी चांगले आहेत, प्रोग्रेसिव्ह. मी फोन तुमचा ओपन केलाय. AI अगोदरची तुमचं ऊसाची परिस्थिती, अंजिरेचं नको, आणि आत्ताची काय फरक आहे एवढाच फक्त थोडक्यात सांगा. हा सांगा. हा बोला बोला. हो येतोय, बोला बोला. आता मी आता म्हणजे आज 40 वर्ष शेती करतोय. ऊस आता पण जे आपल्या अंतराने आहेत, म्हणजे माळावरच आहे, पठारावरच, तर इथे मला 42 ते 45 टन इथे ॲव्हरेज निघत होतं ऊसात. तर यंदा मी यामध्ये याचा जे प्रोजेक्ट घेतला ह्याच्यात, तर आता ह्याच्यात काय झालं, मला ऊसाचे फुटवे बी इथे झाले, नाहीतर ऊसाचे कुठे जास्त फुटवे कुठे कमी, ऊसाची वाढ एकसारखी होत नव्हती. आता सगळ्या प्लॉटला वाढ एकसारखी, तजेलदारपणा केलाय आणि 2 पेऱ्यातलं अंतरही वाढलेले आणि जाडी वाढलेली. त्यामुळे ह्याच्यात आताच्या पहिल्या ऊसात खूप मोठा बदल आहे. लकीली मी सकाळी सरांना एका ऊसाचा फोटो टाकलाय की ह्याचं वजन किती भरते. आज 7 महिन्याचा ऊस आलाय, तर त्याचं वजन 1 किलो 800 ग्रॅम आहे. तर अजूनही तो हा ऊस अजून 8 महिने शेतात राहणार आहे. म्हणजे ह्या ऊसाचं वजन आता ह्याच्यावर टोकन झालं ते ॲव्हरेज माझं कुणीकडे जाते बघा. आता फार 30-40 वर जाऊन बसते. म्हणजे आज मी 42 ते 45 टन इकडे घेणारा माणूस जर आज इथपर्यंत जात असेल तर माझ्या अपेक्षाकडे 80 टन निघेल तरी खूप होईल. पण आज या ऊसाचं वजन केलं तर मला तर वाटतं खूपच ॲव्हरेज मोडत जाईल असं मला वाटायला लागलं. तुम्ही आता किती खर्च आला तुम्हाला जगताप 2 एकराला? आता खर्च नेहमी करायचं त्याच्यापेक्षा कमी आलाय मला खर्च. आता ते 1 एकराचा प्लॉट आहे ह्या जागेवर, तर ह्या जागेवर मुद्दाम घेतला. इथे ॲव्हरेज येत नव्हतं, मग तिथंच मी यायचा घेतला. चांगल्या रानात ॲव्हरेज यायचं, पण ह्या हलक्या रानात ॲव्हरेज आपल्याला येत नाही. बघूया म्हणून त्या ठिकाणी आपला हा यायचा प्रोजेक्ट
शेततळ केलंय का शेततळ? याला शेततळ पाईपलाईन लांब आहे आणि टेमकाळावर आहे, त्यामुळे मला शेततळ इथं करता आलेलं नाही. म्हणजे 4,000 फुटावरून पाईपलाईन आणलेली. मग ठिबक काय डायरेक्ट पाईपलाईनला जोडले का? आता काय केलं काय पाईपलाईन इतरांच्या ऊसात आलेली म्हणजे सरळ सरळ ठेवलेली की पाणी बी जास्त बसलं नाही पाहिजे, रानाला डाळच आहे, त्यामुळे पाणी काही 1 तासाच्या आत अर्धा एकर बाहेर येतं पाणी बरा म्हणजे हलकसं पाणी देते फक्त त्याला. काय कुठे केलेलं नाही त्याला. एकराच्या रोपाचा खर्च किती आला? एकराच्या रुपये किती आणली होती आपण? कितीला बसले? 5,000 रुपये बसवली होती. 5,500 रुपये बसले. हा. खर्च किती आला? खर्च किती आला? खर्च आता 2.5 रुपयाला रोप बसलं होतं. बर 12.5. आता 2.5 रुपयाला रोप होतं, 5,500 रुपये आणली. 15,000 रुपये रोपाला गेले असतील आणि इतर रासायनिक खतांना खर्च कमी आला. इतरांच्या वेळेस आम्ही जास्त पोटी टाकायचो खरं तसं, पण आता ह्याच्या सांगण्याप्रमाणे कमी टाकायचं. बर चला धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. अंजिरातनं किती पैसे करतात? ऊसाकडे दुर्लक्ष आजपर्यंत तुमचं होतं. म्हणजे तसं बघितलं तर 5 एकर ऊसाला आमचा 1 एकर अंजीर आहे, त्याच्यामुळे ऊसाकडे दुर्लक्ष होतं आमचं. आता काय वाटतंय? आता वाटतंय ऊसात सुद्धा आता आम्ही त्याची धरलं होतं 80% गेली तरी खूप लागलं. म्हणजे जे आपण तुम्ही 50% सांगितलं 40% तर आम्हाला तर ते 100% वाढ वाटते. आम्ही 45-50 80 वर गेलो तर खूप झालं. पण आज 1 किलो ऊसाचं वजन केल्यामुळे तर आता आम्हाला अंदाज नाही ना ऊसाचं वजन किती पडेल. आता सकाळी सर तुम्हाला मी फोटो दिला एक की एका ऊसाचं. हो ठीक आहे. त्याच्यावर वाटायला लागलं की हे आता पलीकडे जाते आम्हाला ऍव्हरेज सगळे ऊस वाढले पाहिजेत तसे आपल्याला 3 किलो 4 किलो. एक समान वाढ सांगली तुम्ही. ठीक आहे. एक 800 असेल दुसरा 180 असेल. म्हणजे आज वजन ऊसाचं आमचं निदान 6 किलोच्या पुढे जातं सरासरी. 7 महिन्यामध्ये. 7 महिन्यामध्ये अजून 8 महिने ऊस राहणार आहे. ठीक आहे. 3 महिने तर असं वाढतच राहतं. कांडी येत नाही काय नाही त्याला 2-3 महिने 2-3 महिने काही नाही. ठीक आहे. पुढून म्हणजे काय कोंबडी ओके थँक्यू. हे कोल्हापूरच्या शेतकऱ्याला फोन लावला मध्ये साहेबांनी ते सगळे आले होते इस्माच्या होते, तर त्यांनी सांगितलं की कोल्हापूरला पद्धत आहे आमच्याकडे पाणी द्यायची, कडेनं काही ठिकाणी हळदीची शेती आहे आणि लोक नावं ठेवायला लागली कशाला नादाला लागल्या ते यायच्या, असं कुठं असतं का, एवढं कमी उसाला पाणी चालतं का. त्यांचे फोन यायला लागले आम्हाला की जरा तुम्हीच बघा येऊन माणूस पाठवा, एवढं पाणी कमी नाही चालत उसाला, बेगा पडल्यात मध्ये, तुम्ही जरा काहीतरी चेक करा म्हणले. तुमचं ह्याच्यावर आमचं काय, आता माझाच विश्वास ढळायला लागला म्हणून हे स्वतः गेले, अजून त्यांचे असिस्टंट गेले तिथे आणि बेगा पडल्या होत्या सगळ्या. हे सगळे यंत्रणा व्यवस्थित दाखवत होत की मॉइश्चर व्यवस्थित आहे, गरज नाही पाणी द्यायची. त्यांना जबरदस्तीनं आम्ही थांबवले की नाही तुम्ही थांबा, काय नुकसान होईल ती की भरून देईल, पण तुम्ही आता ह्या पद्धतीनं चाला जरा 2 महिने. पाऊस पडल्यानंतरची परिस्थिती, पाऊस पडल्यानंतर आपण पाणी द्यायला सुरुवात करू. नंतर अशी परिस्थिती झाली की बाकीच्यांचे ऊस पिवळसर दिसायला लागले, ह्यांचाच ऊस हिरवागार होऊन सगळ्यात जास्त वाढ झाली. त्याविषयी त्यांनी साहेबांसमोर सांगितलं की आमची कोल्हापूरची परिस्थिती, म्हणले आता म्हणायला लागले की आम्हाला आता ती करायची आहे. म्हणजे हा फरक आहे. सीइंग इज बिलिव्हिंग. आपल्याला पटत नाहीत त्या गोष्टी. म्हणून मागाशी मी तुम्हाला म्हणलं ना, पाणी किती लागतंय त्या जमिनीनुसार आहे. कदाचित मध्ये भेगा पडतील, फक्त 80-82 सेंटीमीटरचा भागच आपल्याला भिजवायचा, खत वाया जाणार नाही. पाऊस पडल्यावर आपण करू काय शकत. तेवढं पाणी लागत असेल, कारण ही म्हणली 1.5 तासामध्ये 28,000 लिटर पाणी लागतं ठिबकने. बघा सांगितलं 1.5 तासाला ठिबकने जर 28,000 असेल तर 3-3.5 कोटी फ्लो इरिगेशन पाणी सहज झालं. आपण नीट मोजलं ना, टोनी जर आपण तेवढ्या पाण्याच्या पाळ्यात दिल्या विनॉचनं, तेवढं पाणी जात. दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही जनरली नॅचरली 8 कांड्या वाढते, तुम्हाला 3.5 कांड्या 4 कांड्या वाढते, हे कशामुळे? हे काय होतं, ऊसाला लागणारे जे 16 अन्न घटक आहेत, कार्बन नायट्रोजन पासून सगळे, ते क्रॉप फिजिओलॉजीनुसार सतत मिळत जातात, त्यामुळे वाढ होते. म्हणजे जोपर्यंत आपल्या हातात असं असतं की त्या ऊसाला मॅच्युरिटी आणायची का व्हेजिटेटिव्ह वाढ करायची. आता आम्ही ह्याच्यात पण बघितलं की सगळ्या व्हरायटीला वाढ अजून 2 महिने 3 महिने आपण करू शकतो. एकाही ऊसाला 16 महिन्यानंतर तुरा आला नव्हता. म्हणजे ती पण गोष्ट आहे की मॅच्युरिटी आपण लांबवू शकतो त्या ऊसाची. मॅच्युरिटी कधी येते तर टेम्परेचर मधला डिफरन्स, थंडी आणि उष्णता
त्या व्हरायटीचं कॅरेक्टर आणि कार्बन नायट्रोजन रेशो. आता कोल्हापूर भागात सर्वच येते ना, पुरेच तुरी असतात. आपल्याकडे जाणवलं खाली मोठी कांदे लहान कांदे 86-032 265 किंवा इतर व्हरायटीला नाही, 86 आहे. आपण त्याच्यामध्ये त्याला आपल्याला मॅच्युरिटी आणायची, त्यामुळे पोटॅशच्या लेवल वाढवल्या आपल्याला. हे सगळ्यात महत्वाचं आबा यांचं काय आहे की तुम्हाला वरूनच तुमच्या जमिनीचा सॉइल स्ट्रक्चर आणि पीएच कळतोय, त्याच्या अनुषंगानेच आपण खत सोडणार. सिस्टीम कधी चोरीला पैकी कोणाच्या चोरीला गेले उदाहरण सांगतो आपल्या शेतात आजपर्यंत उद्या हा आणि त्याचा कानाला काय फायदा होत नाही पण नुकसान करायचं म्हणून एखादी करणार आहे. 24 तास शेतात बसणारी माणसं नाही. आता तुम्हाला मी सांगू का, साधं सोपं गणित सांगतो. तुमच्या घरावर बसव ती मेन सिस्टीम. घरावर नाही बसवत सोपं उदाहरण सांगतो. घरावर नाही बसवत. जर न्यायचं म्हणलं तर पाण्यातल्या मोटारी पण चोरून नेतात. पण तुमचा 2 किलोमीटरचा रेडियस आहे ना तो मेन, मग तुम्ही कुठेही बसू शकता ना, चांगल्या ठिकाणी, सिक्युअर ठिकाणी. त्याला शेतातच बसवावं लागेल. बसवावं आणि हे बघा, चोरून नेऊ नये ना, विकत कोण असं घेऊन उपयोग नाही, त्याला उपयोग नाही. त्यामुळे चोरीला जायचा जास्त प्रश्न आहे. तुम्ही जास्त ह्याच्यामध्ये कसं आहे, सिम कार्ड पण आहे. आता हे 2 सॅटेलाइट बेस्ड कंपनी आहेत आणि आपण हार्डवेअर आहे, यांना पूरक टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे हे सॅटेलाइट थ्रू मॅपिंग करतायत. आम्ही ऍक्च्युअली जमिनीमध्ये तिथे शेतामध्ये प्रेझेंट आहे. जे सरांनी प्रश्न दिला होता की वरून जमीन भेगा पडल्यासारख्या वाटतायत, तुमचा 6-7 इंचाला जमिनीच्या खाली 7 इंचावर जिथे मुख्य मुळे आहेत, पांढऱ्या मुळे आहेत, तिथले सेन्सरची रिडिंग आम्ही सांगतोय. म्हणजे वर्ण बघितलं तर तुम्हाला वाटतं ताण यायला लागलाय, पण ज्यावेळेस तुम्ही 7 इंचाचा खड्डा काढून बघाल त्यावेळेस तिथं पाणी आहे. हे अचूक नियोजन. दुसरं सरांनी सांगितलं चोरून नेलं तर त्याच्यामध्ये 4G सिम कार्ड आहे. जरी नेलं तरी लास्ट तिथं कुठली डेटा मिळाला ते ट्रॅकिंग होते. हो, कुठल्या जीपीएस नाही, त्याच्यामध्ये जीपीएस नाहीये. कसं असतं, कुठल्या मोबाईलच्या टावरला ते कनेक्ट झालेलं आहे ते त्याच्यावर डिटेक्ट होतं की कुठं होतं. त्याची लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड मिळतात. आणि जसं सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये वापर होणार नाही. जागा सापडेल का असं तुमच्या त्याला काढायचं म्हणलं तर त्याला लावायला 1.5 तास लागतो. काढायचं म्हणलं तर 30 मिनिटं 35 मिनिटं जातील. आणि ते एक्झॅक्ट लोकेशन सांगणार नाही, पण कुठल्या एरिया लॅट लॉंग ते सांग, लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड. आमच्याकडे बेसिक प्रॉब्लेम आता हे झालं शेतकरी म्हणून. शेतकऱ्यांची संस्था कारखाना आहे. आमचा बेसिक प्रॉब्लेम आहे ऊसाच्या लागणीची नोंद. हा सगळ्यात आमच्यावर मोठा कळीचा मुद्दा आहे. जर आमचे 5000 शेतकरी समजा असतील आणि ते आमचे ऊस लागवड करतात, असा आमच्याकडे सर्वेअर आहे सगळे कारखान्याकडे. हा प्लांटेशनचा सगळा डाटा जर आमच्या सर्वेला अटॅच झाला तर आमच्या चिडबाईनी फील्डमध्ये जाऊन त्याची नोंद घ्यायची आवश्यकताच नाही. बरोबर. त्या शेतकऱ्यांनी पुन्हा तक्रार करायची आवश्यकता नाही. असं जो डॅशबोर्ड आहे, आता समजा हा जगताप शेतकरी त्याचं ही 2 एकर क्षेत्र आहे. इथं तारीख तुम्ही सांगितल्या, आता 8:35 एका शेतकऱ्याचं तुम्ही आता इमेजेस दाखवल्या. समजा 15/6 मी लागण केली, त्याची तारीख तुमच्या ऑटोमॅटिक ह्याच्यात येणार आहे. नाही, सध्या आपण शेतकऱ्याला मॅन्युअली विचारून तारखा ऍड करतो. तसं नाही, ते आम्हाला ह्याच्यातच पाहिजे ना. ते भेटून जाईल. वादाचा विषय नाही ना काय. अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये माणूस काय म्हणतो, साहेब त्याची लागण करून माझ्याकडून लागण करायला आली माणसं, आणि मग माझ्या तो काय म्हणतो माझ्या अगोदर त्याचा ऊस गेला, आम्हालाही काय माहित नसतो. ही सुद्धा ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत. शेवटी सगळ्या अशा कनेक्ट जर झाल्या तर पारदर्शीपणा ही सगळ्यामध्ये मुद्दा आम्ही आमच्या ह्याच्यात घेतो. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आपण क्लोरोफिल कंटेंट आणि सुक्रोज कंटेंट याच्या आधारित कुठला मॅच्युरिटी लाईन आम्ही ते पेट्रोमीटर घेतो, आम्ही टेक्सोमीटर घेतो, ब्रिक्स चेक आम्ही देतो ह्यांच्याकडे 50-100 मशीन घेऊन. ते सांगतात की 18.5 ब्रिक्स आहेत, 21 प्युरिटी. आमचं म्हणणं तुम्हीच रिपोर्ट दिला पाहिजे. तसंच आहे ना, आणि त्याप्रमाणे ऑटोमॅटिकली कॉम्प्युटराइज प्रोग्राम होऊन जाईल. कॉम्प्युटराइज प्रोग्राम होऊन गेला म्हणजे कुणाला भेटायची, सांगायची, बोलायची गरज नाही. ह्या सिस्टीम मध्ये शेतकरी आणि कारखाना या दोघांना फायदा नाही. दोन्ही एकच आहे. दोन्ही शेतकऱ्याचा फायदा झाला तर कारखान्याचा होईल, कारखान्याचा फायदा झाला तर शेतकऱ्याला पैसे मिळतील. पण साहेब हे आपल्याला अडॉप्ट कधी करता येईल? ज्यावेळी आपल्याकडे 100% शेतकरी हे सगळे यूज करेल त्यावेळीच अडॉप्ट करता येईल आपल्याला. 3 वर्षाचा 4 वर्षाचा राज्य प्रोग्रामच घ्यावा लागेल. आणि ही जो घेईल ना त्यांनी ऊसाची शेती करावी. बरोबर आहे ना? फायदेशीर शेती. तुम्ही सगळी टेक्नॉलॉजी आम्हाला शेतकरी म्हणून काही बेसिक गोष्टी शेतकरी म्हणून जी करायची
त्या पण सांगितल्या पाहिजे ना. आहे ना त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण कुठल्याही शेतकऱ्याला देताना पहिली गोष्ट ट्रेनिंगच देतो. त्याला तो मोबाईल चालवता आला पाहिजे किंवा घरच्यांना चालवता आला पाहिजे आणि तो प्रामाणिक असले पाहिजे. नाही ती होईल. मी फील्ड बद्दल सांगतो. हा फील्ड मध्ये असं आहे, मला ऊस करायचा असेल तर मला ठिबक सिंचन चालवायचे असेल, मला 12 महिने माझ्याकडे स्टोरेज पाहिजे ना, शेततळं पाहिजे. मी काय कॅनलच्या पाण्यावर नाही करू शकत. नाही म्हणजे बेसिक तुम्हाला सांगावं लागेल. ज्याचं 2 एकर आहे त्यांनी बाबा 20 लाख लिटरचं शेततळ करा, ज्याचं 4 एकर आहे त्याला पाणी पाहिजे. हे जर केलं आणि त्या 2-2.5-3 महिन्यामध्ये ज्यावेळेस पाऊस असतो, वड्याला पाणी वाहतं किंवा आपल्या विहिरीच्या मोटरी आपण 3-3 महिने बंद ठेवतो, त्यावेळेस ते पाणी उठून तर ते तळ भरून ठेवलं तर 4 महिन्याचं पाण्याचं नियोजन तुमच्या यातनं होऊ शकतं. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. विशेषतः म्हणजे आपल्या ह्या 2-3 गटामध्ये शेततळ्याशिवाय आता हॉर्टिकल्चर माणसं कुठूनही शेततळ्यात पाणी आणतात, टँकरने पाणी घालतात. आम्ही म्हणत नाही टँकरने आणतात. म्हणजे बेसिक तुम्हाला हे पण सांगावं लागतं की ह्या गोष्टी तुम्ही करा, ह्या गोष्टी आम्ही करू, ह्या गोष्टी AI करेल, ह्या गोष्टी कारखाना करेल. असं ज्यावेळेस 4चं कॉम्बिनेशन होईल त्यावेळेस हा रिझल्ट आहे. चला आपण आपल्याला आता गाड्या घेऊन AI सेंटरला जायचंय म्हणतात.